गजानन महाराज आणि गुरुवार यांचा संबंध असा आहे की गजानन महाराजांच्या भक्तांमध्ये गुरुवार हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो आणि या दिवशी महाराजांची पूजा, व्रत, गुरुवार व्रत केले जाते. कारण महाराजांनी स्वतःही गुरुवारी देह ठेवला आणि ते गुरुवारीच प्रकट झाले. त्यामुळे गुरुवारी त्यांची भक्ती करणे शुभ मानले जाते, असे स्रोतांमधून समजते. मुख्य संबंध: प्रकट दिन आणि समाधी दिवस. गजानन महाराज 23 फेब्रुवारी 1878 रोजी शेगावात प्रकट झाले आणि 8 सप्टेंबर 1910 रोजी समाधी घेतली. हे दोन्ही दिवस गुरुवार होते, म्हणून गुरुवार त्यांच्यासाठी महत्त्वाचा दिवस ठरला. गुरुवार व्रत. महाराजांच्या भक्तांमध्ये गुरुवार हा दिवस गजानन महाराज गुरुवार व्रत म्हणून पाळला जातो. यामध्ये महाराजांच्या फोटोची पूजा करणे, त्यांना नैवेद्य दाखवणे आणि त्यांच्याबद्दलच्या कथा वाचणे यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो. अक्कलकोटचे स्वामी समर्थ. महाराजांना दत्तात्रेयाचे रूप मानले जाते आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचेच दुसरे रूप मानले जातात. स्वामी समर्थांनीच महाराजांना दीक्षा दिली असे मानले जाते आणि स्वामी समर्थांचाही गुरुवारशी संबंध जोडला जातो. आध्यात्मिक गुरु. गजानन महाराज हे एक महान योगी आणि आध्यात्मिक संत होते, ज्यांनी कर्म, ज्ञान आणि भक्ती योगाचा प्रसार केला. त्यामुळे त्यांचे अनुयायी त्यांना गुरु मानतात आणि गुरुवारी त्यांची पूजा करतात. थोडक्यात, गजानन महाराज आणि गुरुवार यांचा संबंध त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांशी, प्रकट आणि समाधी आणि त्यांच्या भक्तांनी पाळल्या जाणाऱ्या परंपरेशी जोडलेला आहे. जय गजानन गुरु गजानन. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते.